विशाळगड आणि परिसरामध्ये जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचारानंतर गेल्या 5 महिन्यापासून इथलं जनजीवन ठप्प होतं। या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली होती। मात्र तब्बल 5 महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील संचारबंदी मागे घेण्यात आलेली आहे। 31 जानेवारीपर्यंत अटी शर्ती घालून ही सगळी संचारबंदी मागे घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विशाळगडावर जाण्यासाठी पर्यटक त्याचबरोबर भाविकांचा देखील मार्ग मोकळा झालेला आहे। आणि त्यामुळे आपण आता बघू शकतो कशा पद्धतीने विशाळगडाच्या पायथ्याची ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। विशाळगडाच्या पायथ्याला मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। विशाळगडावर जी काही लोक जाणार आहेत त्यांच्या कागदपत्रांची पाहणी आहे ती केली जाते। कोणत्या कामासाठी हे सगळे जण गडावर जाणार आहेत याची देखील माहिती आहे ती घेतली जाते। त्याच्या संपूर्ण नोंदी आहेत त्या ठेवल्या जात आहेत। त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटिंग देखील करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या पायथ्याच्या ठिकाणी असलेल्या अनेक दुकानं हॉटेल्सची तोडफोड देखील मोठ्या प्रमाणावर झालेली होती। ती देखील आता सुरळीतपणे सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज पहिलाच दिवस आहे। तुलनेने पर्यटक किंवा भाविक थोडेसे कमी आहेत। कामाच्या निमित्ताने येणारे लोक जे आहेत विशाळगडावर जाण्यासाठी ते आज त्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच या संचारबंदी काहीशी मागे घेतल्यामुळे इथल्या व्यावसायिक त्याचबरोबर स्थानिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। आणि त्याचमुळे आता विशाळगड आणि परिसरातील जी काही जनजीवन आहे ते सुरळीत सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पर्यटकांच्या बरोबरच स्थानिक नागरिकांची देखील रेलचेल सुरू झाल्याचं पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।